ओम शांती. नमस्कार बंधू भगिनींनो, पुन्हा स्वागत आहे आपलं जीवनमूल्य या यूट्यूब चॅनलमध्ये. मी ब्रह्मकुमार सुरेशभाई जगदाळे आपलं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आरोग्यविषयक काही माहिती मी आपणाला देणार आहे. कारण आज सगळीकडे बघितलं तर गंभीर समस्या आरोग्याच्या दिसून येतात. आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस आधुनिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची उन्नती झालेली आहे. अनेक प्रकारच्या सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आणि असं असताना देखील नवीन नवीन रोग निर्मिती होत आहे. आपण बघतो वर्तमान समय चित्र असं आहे की प्रत्येक हॉस्पिटल हे रोगाने फुल भरलेलं आहे. इतके डॉक्टर्स असतानाही, इतके औषध असतानाही, इतक्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतानाही रोगांची आणि रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज बघतोय आपण, माणसाला रोग झाल्यानंतर एक रोगी जो आहे तो एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडं, एका पॅथीकडून दुसऱ्या पॅथीकडं सतत धावपळ करत आहे जीवाच्या आकांतानं आपला रोग दुरुस्त करण्यासाठी. परंतु हिंदीमध्ये एक म्हण आहे, जो जो दवा करता गया मर्ज बढ़ता गया. या उक्तीनुसार मनुष्य आज या औषधाच्या, दवाखान्याच्या चक्रामध्ये दिवसेंदिवस अडकत चाललेले आहे. आणि रोग दुरुस्त व्हायचं दूरच, परंतु आरोग्यविषयक अनेक गंभीर समस्याला माणसाला तोंड द्यावं लागत आहे. आज आपल्याकडे प्रचलित ज्या उपचार पद्धती आहेत त्या ठिकाणी ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, त्यानंतर निसर्गोपचार आहे, अनेक प्रकारच्या ॲक्युप्रेशर आहे, कितीतरी प्रकारच्या पॅथी किंवा सुविधा आज आहेत. तरीही माणूस आज गोंधळलेला आहे. कारण तो गोंधळलेला का आहे? कारण प्रत्येक पॅथीमध्ये अनेक प्रकारचे विपर्यास किंवा अनेक प्रकारची विविध मतं, एकमेकाच्या विरुद्ध मतं. एक पॅथी म्हणते अमुक गोष्ट खावा, एक पॅथी म्हणते खाऊ नका, दुसरी म्हणते अशा प्रकारे खावा, तिसरी म्हणते अशा प्रकारे खावा. मनुष्य हा गोंधळून गेलेला आहे की नेमकं काय करायचं. स्वतःच्या प्रकृतीचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळं तो आज एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडं, एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तो भटकत आहे. आणि पर्यायानं त्याला स्वास्थ्य हे मिळायचं दूरच, परंतु त्याची आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक त्याची नुकसान, हानी होत आहे, खर्च होत आहे, परंतु आरोग्य काही मिळताना दिसून येत नाही. भटकतोय माणूस या आरोग्य क्षेत्रामध्ये. अनेक प्रकारचे दुर्धर आजार आहे. आज सांगायचं झालं तर आज मधुमेहासारखा आजार, आज प्रत्येक 4 घरामध्ये एक मधुमेहाचा रोगी आढळून येतो. आज भारत हा मधुमेहाची राजधानी आहे झालेला दिसून येत आहे. सगळ्यात जास्त मधुमेहाचे रोगी, शुगरचे रोगी आज भारतामध्ये आहे. लवकरच आपण हृदयरोगाच्या बी क्रमांक 1वर पोहोचत आहोत. कारण दिवसेंदिवस वाढते ताणतणाव, आपलं जे कर्मक्षेत्र आहे, कर्मक्षेत्रावर टेन्शन, पारिवारिक समस्या, घराघरामध्ये कलह, क्लेश, भांडणं, यामुळं तणाव वाढत आहे. या तणावामुळं हृदयरोगाची संख्या वाढत आहे. आज आपली खानपानाची सिस्टीम बदललेली आहे. अनेक प्रकारचे जंक फूड किंवा आज बाहेरचं खाणं जास्तीत जास्त होत आहे. त्यामुळं अनेक प्रकारचा मांसाहार वाढलेला आहे आणि नशा, पान, व्यसन वाढलेलं आहे. त्यामुळं आज आपल्याला इतके औषध उपचार प्रणाली, इतके डॉक्टर्स, इतके हॉस्पिटल्स, तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही आपण रोगग्रस्त आहेत. आज करोडपती असणारा माणूससुद्धा
आज रात्री रोज झोपेची गोळी घेऊन घेतल्याशिवाय त्याला झोप येत नाही आहे. मग या काय करायचं, या गोंधळलेल्या अवस्थेत माणसानं काय नेमकं करायचं काय हे कुणीही माणसाला सांगत नाही आहे. आणि आज ही प्रचलित उपचार पद्धती आहे, ही आज 2 प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहेत, सिम्प्टोमॅटिक आणि सिस्टमॅटिक. आज आपण सिस्टमॅटिक पद्धती अवलंब करायच्या ऐवजी सिम्प्टोमॅटिक आज आपण लक्षणावर उपचार करत आहोत. एखादं झाड आहे, त्या झाडाच्या मुळावर घाव घालण्यापेक्षा आपण त्याच्या फक्त फांद्या छाटतो आणि परत त्या फांद्या निर्माण होतात. त्याच प्रकारे रोगाच्या मुळाशी जाण्याच्या ऐवजी रोगाच्या लक्षणांना दूर करायचा प्रयत्न केला जातो. पर्यायानं रोग माणसाचा कधीच दूर होत नाही आणि मनुष्य रोगाच्या दुष्टचक्रामध्ये अडकून जातो. मग एक डॉक्टर बदल, दुसऱ्या डॉक्टरकडे जा, तिसऱ्या डॉक्टरकडे जा, एक हॉस्पिटल बदल, दुसरं हॉस्पिटलकडे जा. कारण काय, तर त्याचं रोग दुरुस्त व्हायचं न कारण रोगाचा मुळापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्याचं डायग्नोसिस, ज्याला निदान म्हणतो, ते निदान बरोबर होत नाही. आणि म्हणून औषध उपचार यानं रोगी कधीच दुरुस्त होत नाही. फक्त औषधोपचार पुरेसा नसतो, त्याला रोग्याची मनोदशाही तितकीच महत्त्वाची. आज वाढत्या ताणतणावामुळं आपली आज मनोदशा अशी झाली की ते औषधी त्याच्यावर लागू पडत नाही. आणि म्हणून आज मनोवैज्ञानिक दृष्ट्याही तसं पाहिलं तर आज जवळपास 90% वर रोग जे आहेत हे सायकोसोमॅटिक म्हणजे मानसिक रोग वाढत असताना दिसून येतात. आणि या मानसिक रोगामुळं शारीरिक उद्भवतात आणि शारीरिक रोगामुळं परत मानसिक रोग बळावतात. हे दुष्टचक्र कंटिन्यू हे सतत चाललेलं आहे. आणि आज आपण मनावर उपचार करण्याच्या ऐवजी आपण इतर गोष्टीवर उपचार करतो. म्हणून आपल्याकडे फार जुनी एक म्हण आहे की मन करारे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण. मनाला व्यवस्थित ट्रेनिंग देण्यापेक्षा, मनाकडे ध्यान देण्यापेक्षा, आपण मनाचं ध्यान कुठं आहे हे पाहण्यापेक्षा आपण आज बाहेर पडत आहोत. डॉक्टर, हॉस्पिटल याकडं आपलं जास्तीत जास्त काय उठसूट डॉक्टर, उठसूट इंजेक्शन, उठसूट टेस्ट याच्याकडं पडत आहेत मनुष्य. परंतु याच्या माणसाच्या हाती काही पडत असताना दिसून येत नाही. आज मी का सांगतोय, कारण आज उदाहरण आहे. गेली 2012 पासून मी स्वतः कोणत्याही प्रकारच्या आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो, होमिओपॅथिक असो, अशा प्रकारच्या प्रचलित उपचार पद्धतीचा कधीही आधार घेतलेला नाही. 2012 पासून कसल्याही प्रकारची ॲलोपॅथिक गोळी किंवा औषध किंवा इंजेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची टेस्ट आज केलेली नाही आणि कोणत्याही प्रकारचा रोग आज माझ्या शरीरामध्ये नाही आहे. जर मी गेली 12, 13, 14 वर्षापासून आज मॉडर्न मेडिकल सायन्सचा उपयोग न करताही माझं जीवन हे सहज निरोगी जीवन मी जगत आहे. लोक म्हणतात तुम्ही आज अशा प्रकारे कसं काय जीवन जगता, आणि हे लोकांना आश्चर्य वाटतं की 12-13 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे गोळ्या, औषध, इंजेक्शन न घेता निरोगी जीवन जगत आहे. आज कितीतरी डॉक्टर स्वतः त्या रोगाने ग्रस्त आहेत. एक हृदयरोगाचा उपचार करणारा डॉक्टर स्वतः हृदयरोगाने पीडित आहे. डोळ्याचे डॉक्टरची तीच कहाणी आहे. प्रत्येक रोगाच्या दृष्टीमध्ये तीच कहाणी आहे. स्वतः डॉक्टर रोगाने, असा एक कोणताही डॉक्टर नाही की ज्याला रोग नाही आहे, आणि इतर रोगावर उपचार करतात. स्वतःच्या हृदयात काय चाललं हे माहीत नसताना दुसऱ्याच्या हृदयावर उपचार करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची सफलता मिळत नाही. आणि ताणतणाव असल्यामुळं अनेक डॉक्टर आपण बघतो की आत्महत्यासारखा मार्ग अवलंब करतात. टेन्शनला उपाय नाही आहे. म्हणून जर आपल्याला संपूर्ण आरोग्य, संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक तर मानसिक स्वास्थ्य सुधारलं पाहिजे, त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य सुधारलं पाहिजे, कौटुंबिक स्वास्थ्य सुधारलं पाहिजे,
सगळ्याच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थानं आपलं निरोगी आयुष्य जगू शकतो. नाहीतर मग या दुष्टचक्रातून आपली कोणीही मुक्तता करू शकत नाही. कारण भगवद्गीतेमध्ये खूप चांगला श्लोक आलेला आहे, आत्मना आत्मना शत्रू आत्मना आत्मना मित्र. म्हणजे आत्मा हीच स्वतःची शत्रू आणि आत्मा हीच स्वतःचा मित्र आहे. आपणच आपली मदत करून, आपणच आपल्या मनावर उपचार करून, आपणच आपल्या शरीरावर उपचार करून, आपल्या प्रकृतीचं ज्ञान आपण जाणून घेऊन खऱ्या अर्थानं आपण निरोगी राहू शकतो. बाहेरून येणारे सोर्स किंवा बाहेरचा पद्धतीनं आपण कितीही अवलंब केला तरी शेवटी आपल्या शरीराचं जे ज्ञान आहे हे आपल्याला सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे माहीत असतं. आपल्या सवयी, आपल्याला आपल्या शरीरामध्ये होणारे बदल, आपल्या दिनचर्या हे आपल्या हातामध्ये असते आणि याचाच अवलंब करून आपण संपूर्ण आरोग्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि यामध्ये आपल्या मनाची फार मोठी भूमिका आहे आणि म्हणून त्यासाठी आज ध्यान, धारणा, प्राणायाम, योग हे मोठ्या प्रमाणामध्ये याला मान्यता मिळत आहे. परंतु हे सुद्धा कारीगर तेव्हाच आहेत की ज्यावेळेस आपण योग्य प्रकारे मनाला नियंत्रण करायला शिकतो. आज व्यसनाचं प्रमाण खूप समाजामध्ये वाढलेलं आहे. प्रत्येक 4 घरामध्ये एक माणूस व्यसन करतो. दारू, तंबाखू, बिडी, सिगरेट, गांजा, अंमली पदार्थाचं जास्त प्रमाणामध्ये सेवन होत आहे. झोपेच्या गोळ्याचं जास्त प्रमाणामध्ये सेवन होत आहे. हे व्यसन आहेत. चहा, कॉफी, बाहेरचे पदार्थ, चमचमीत पदार्थ हे सगळे व्यसन आहे. व्यसनाधीन होऊन मनुष्य आज स्वतःच्या हे जे देह आहे, आपण म्हणतो देह देवाचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण अशा प्रकारचं या आत्म्यारूपी देवाला अशा प्रकारचं नैवेद्य आपण दाखवत आहोत आणि आपलं शरीर पर्यायानं खराब करून घेत आहोत. आज व्यसनाची समस्या इतकी बिकट आहे की आज 10 लाख लोक दरवर्षी केवळ तंबाखूमुळे मृत्युमुखी पावतात. दारूचं प्रमाण तर इतर वेगळंच आहे. आज घराघराची दारूमुळे वाट लागलेली आहे आणि म्हणून आपण कुठेतरी भटकतोय. आपल्याला स्वास्थ्य मिळत नाही, आपण चिंताग्रस्त आहेत, आपण रोगग्रस्त आहेत, आपण तणावग्रस्त आहेत आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की प्रत्येक मनुष्याला त्याच्या शरीराचं, शारीरिकाचं आणि मनाचं ज्ञान त्याला देऊन, त्याच्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून देऊन त्याला कुठेतरी सहज जीवनाचा मार्ग. कारण रोग, आपण म्हणतो रोग दुर्धर आहेत, परंतु रोग दुर्धर नाही आहेत. रोग फार लवकर आपण रोगापासून मुक्त होऊ शकतो. या रोगाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागत नाही आहे. आमच्या अनुभवानं, माझ्या अनुभवावरून मी सांगतो की रोगमुक्त होणं फार सोपं आहे, फार सहज आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा विनंती आहे सर्वांना की सहज जीवनाची कास धरा, सहज मार्ग अवलंब करा. जीवन हे सहज आहे, फार अवघड नाही आहे जीवन जगणं. परंतु हे जीवन आपण स्वतःच अवघड करून ठेवलं आहे. जीवनाचा मार्ग आपण स्वतःच अवघड करून ठेवतो आणि चुकीच्या लाईफस्टाईल किंवा चुकीची जीवन पद्धती अंगीकार करून आपण आपलंच जीवन आपण खराब करतो. आपलेच संबंध आपण खराब करतो. आपल्याच व्यसनी सवयामुळं आपण आपलंच जीवन अवघड करून ठेवतो. म्हणून आपणाला योग्य मार्गदर्शनची गरज आहे. आज आपल्याला औषधोपचाराची तितकी गरज नाही आहे, परंतु मार्गदर्शनाची जास्त गरज आहे. म्हणून आम्ही आपणाला, हा प्रयत्न आहे आमचा की आपण कोणत्याही गोळ्या, औषध, इंजेक्शन शिवाय, मेडिकल शिवाय एक स्वस्थ, स्वच्छ आणि निरोगी आणि तणावरहित जीवन आपण जगू शकतो. आणि आमचा हा प्रयत्न आहे की आपण सर्वांपर्यंत पोहोचवणं, हा संदेश जास्तीत जास्त माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. आणि या ठिकाणी आपणाला कोणत्याही प्रकारचं 24 तास आपणाला या ठिकाणी सल्ला, मार्गदर्शन, औषधोपचार उपलब्ध करून दिला जाईल. आणि या ठिकाणी आणि अल्प कोणत्याही प्रकारची रोग्याची आर्थिक पिळवणूक न करता त्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन आमच्या या व्यसनमुक्ती, जीवनमूल्य व्यसनमुक्ती व निसर्गोपचार केंद्रामार्फत या ठिकाणी केलं जात आहे. या ठिकाणी योग्य सल्ला या ठिकाणी दिला जातो, योग्य मार्गदर्शन केलं जातं, योग्य औषधोपचाराविरहित चिकित्सा पद्धती या ठिकाणी सांगितली जाते, ध्यानाचा मार्ग या ठिकाणी सांगितला जातो. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रकारे या संधीचा
लाभ घ्यावा. आणि आमच्या यापूर्वीही या यूट्यूब चॅनलमध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ प्रत्येक रोगावर या ठिकाणी तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ अवश्य बघावे. आणि आपण ही एक जीवन पद्धती आहे. जीवन पद्धती कशा प्रकारेचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून आपण वर्तमान जीवन, आपलं जीवन, इतरांचं जीवन, कुटुंबाचं जीवन कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो हे आपण जाणून घ्यावं. आणि अधिक माहितीसाठी अनेक प्रकारचे व्हिडिओ आम्ही ज्यावेळेस प्रसिद्ध केले आहेत ते व्हिडिओ आपण पाहावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. लवकरच आम्ही या ठिकाणी दररोज झूम मिटिंगचं आयोजन करत आहोत आणि या झूम मिटिंगद्वारे अनेक रोगग्रस्त व्यक्तीपर्यंत या ठिकाणी आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे आरोग्यविषयक समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेतल्या जाईल विनामूल्य. आणि त्यासाठी आपण 1 तास रात्री 8 ते 9 आमच्या झूम मिटिंग उद्यापासून होणाऱ्या झूम मिटिंगमध्ये अवश्य जॉईन व्हावं. आणि या आरोग्यगंगा आपल्या दारी आलेली आहे. या आरोग्यगंगेचा आपण जास्तीत जास्त प्रकारे लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. धन्यवाद. नमस्कार.